नमस्कार, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आहे तुमची रक्षंदा आणि आज मी तुम्हाला खेतवाडीचा गणेश उत्सव दाखवणार आहे। खेतवाडी म्हटलं की मुंबईतली सर्वात उंच मूर्ती पण इथेच आहे आणि एकदम युनिक मूर्त्या आहेत, सुंदर मूर्त्या आहेत, डेकोरेशन पण छान आहे। घरी बसल्या बसल्या मी तुम्हाला हा मस्त खेतवाडीच्या गणेश उत्सवाचा दर्शन देणार आहे, तर हा व्लॉग पूर्ण बघा। सुरुवात करूया खेतवाडी 13वी गल्लीपासून। मुंबईचा अनंत येथील बाप्पा महादेवाच्या रूपात पांढरा शुभ्र आणि मोहक अशा स्वरूपात विराजमान झालेला आहे। पाहता क्षणी डोळ्यांना खूप समाधान देणारी ही प्रतिमा आहे। पुढे आलोय खेतवाडी 12वी गल्लीमध्ये। खेतवाडीचा गणराज येथील मंडप अगदी आलिशान आणि ग्रँड वाइब्स देणारा आहे। बाप्पाची मूर्ती देखील तितकीच सुंदर राजेशाही थाटामध्ये। खेतवाडी 11वी गल्ली मुंबईचा महाराजा। मुंबईमधील वन ऑफ द टॉलेस्ट मूर्ती इथे पाहायला मिळतं। एकदम भव्य, देखणी आणि लक्ष वेधून घेणारी मूर्ती। खेतवाडीच्या 10व्या गल्लीमध्ये तर तब्बल 3 गणपती विराजमान आहेत। पहिला म्हणजे बाप्पा खेतवाडीचा, हातात सुदर्शन चक्र घेऊन भगवान विष्णूच्या दिव्य रूपात। इथे तुम्हाला विष्णूचे सर्व अवतार देखील सुंदर पद्धतीने डिस्प्ले मध्ये सजवलेले पाहायला मिळतात। दुसरा म्हणजे ओम तांडव उत्सव मंडळाचा बाप्पा। यांची मूर्ती खूपच युनिक, क्रिएटिव्ह आणि प्रचंड मोठी, मागे शंकराची प्रभावळ आहे। तिसरा म्हणजे खेतवाडीचा युवराज। डेकोरेशन सिंपल पण खूपच अट्रॅक्टिव्ह आणि आय प्लीजिंग आहे। कोण नाही आतमध्ये, मंडप पूर्ण रिकाम आहे, तरी ही पोरं येऊन देत नाहीयेत आणि लाईन अडवून ठेवलेत। का तुम्ही असं करता? का असं करता? हा, कुठे कुठे लाईन आहे? कोण आहे? कुठे आहे? कोणच नाहीये। हा, तरी तुम्ही अशी लाईन अडवून ठेवता। तुमची मंडळाची पोरं कुठे आहेत? यानंतर आलोय खेतवाडी 9वी गल्लीमध्ये। खेतवाडीचा चिंतामणी। इथे डेकोरेशन अजून इनकम्प्लीट होतं, पण तरीही बाप्पाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं। नेक्स्ट अप खेतवाडी 8वी गल्ली। आता बघा खेतवाडीचा महागणपती, तब्बल 35 फूट उंच मूर्ती। यंदा बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात विराजमान झालेले आहेत। खरंच एक भव्य देखावा। खेतवाडीच्या 7व्या गल्लीतील खेतवाडीचा मोरया। इथे बाप्पा तिरुपती बालाजीच्या सुंदर रूपात आहे। यानंतर खेतवाडीच्या 6व्या गल्लीमध्ये मुंबईचा सम्राट अगदी राजेशाही थाटामध्ये विराजमान। कमिंग अप नेक्स्ट खेतवाडीच्या 5व्या गल्लीमध्ये आहे खेतवाडीचा गणाधीश। एक अद्वितीय अर्धनारीश्वर रूपात शिव आणि शक्ती यांचं अप्रतिम मिलन या मूर्तीमधून अनुभवायला मिळतं। नेक्स्ट इज खेतवाडीची 4थी गल्ली। इको फ्रेंडली खेतवाडीचा राजा, पर्यावरण पूरक म्हणून हा बाप्पा ओळखला जातो। आता आलोय खेतवाडीच्या 2री आणि 3री गल्लीमध्ये। इथे आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता। हा खेतवाडीतील सर्वात पहिला गणपती आहे। यानंतर खंबाटा लेन, खेतवाडीचा राजा, माझ्या फेवरेट मूर्तींपैकी एक। सुंदर कृष्ण रूप, हातात बासरी, खरंच पाहून मन आनंदून गेलं। नेक्स्ट म्हणजे खेतवाडीच्या 4थ्या क्रॉस लेन मध्ये आहे खेतवाडीचा लंबोदर। यंदा या मंडळाने ऑपरेशन सिंदूरला ट्रिब्यूट दिलं आहे। खेतवाडीच्या 3ऱ्या क्रॉस लेन मध्ये खेतवाडीचा सुखकर्ता, उंच आणि विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्तीचं दर्शन इथे घेता येतं। आणि अखेर आलो आपण 2री क्रॉस लेन मध्ये, खेतवाडीचा महाराजा, जिथे समोर उलगडतोय समुद्र मंथनाचा अप्रतिम देखावा। खेतवाडीला आलात तर तुम्हाला इथे नेहमीच बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या मोठ्या रांगा पाहायला मिळतील। बट थँक्स टू माय फ्रेंड मयुरेश, त्यांनी मला काही ठिकाणी डायरेक्ट एंट्री दिली। मग तुमची पण अशी ओळख असेल तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट एंट्री मिळेल। नाहीतर मग इकडे पासेस सुद्धा देतात, जे 50-50 रुपयाने तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये सोडतात। खेतवाडीला तुम्हाला जर यायचं असेल तर जवळचं स्टेशन चर्नी रोड आणि ग्रँड रोड आहे, तिकडून तुम्ही इकडे इझिली येऊ शकता आणि चालायची तयारी ठेवा। पटापट चाला आणि लाईन्स आहेत। जर तुम्हाला लाईन लावायची नसेल तर इकडे मंडळ घेऊन 50-50 रुपयाला आय थिंक पासेस सुद्धा विकतात, जेणेकरून तुम्ही डिरेक्टली गणपतीचं दर्शन घेऊ शकता। 24 तास दर्शन ओपन आहे खेतवाडीच्या जे सगळ्या गणपतीचं। आणि इकडे सगळेच मूर्ती फार छान आहेत, खूप बरं वाटेल। तर इकडे येऊन तुम्ही या गणपती बाप्पाचं नक्की दर्शन घ्या। तर मित्रांनो, अशा या खेतवाडीच्या गल्ल्यांमध्ये फिरताना खरंच भक्ती, परंपरा आणि कलात्मकतेचं सुंदर मिलन अनुभवायला मिळतं। तुम्हाला यापैकी कोणती मूर्ती सर्वात जास्त आवडली मला कमेंट मध्ये नक्की कळवा। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्लॉग। इंस्टाग्राम वरती माझं पेज चमचमीत खाऊ आणि फेसबुक वरती सुद्धा माझं पेज चमचमीत खाऊला नक्की फॉलो करा। डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक्स दिलेले आहेत आणि नेक्स्ट व्लॉग साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।